त्यावेळेस नवरदेवाच्या रूपानं भगवान कैलास पर्वतावर सजून नवरदेव म्हणल्यावर कसं सजवावं लागतं आणि भोलेनाथाला जर सजवायचं म्हणलं तर देवांना काय लागते? गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार भूते वेताळे नाचतीन हर्षयुक्त उमापती. भगवान निघाले अरे म्हणले वाघाचं कातड काय कोणी भृंगी शृंगी. भगवंताचे नंदी जवळचे शिष्य महाराज एवढे गण होते ते म्हणले देवा आज तुमचा सासरवाडीला जाणार आहात आणि विवाह आहे नवरदेवाने कसं सजलं पाहिजे तुम्ही तुम्हाला आम्ही सजवता. आता येते भूत वेता आणि देवाला सजवाय निघाले महाराज. देव म्हणले चला भगवान शंकराला पावडर लाव. ज्यावेळेस भगवान शंकराला पावडर लावत होते तर नंदी महाराज गेले चिताभस्म आणायला. बघा देवाला चिताभस्म पूर्ण अंगाला भस्म धारण केले देवानं. मोठ्या मोठ्या देवांच्या जटातून झुळझुळ गंगामय वाहते आणि व्याघ्रांबर परिधान केलं देवानं. म्हणजे हे ठीक आहे खाली व्याघ्रांबर आहे तेव्हा थोडं तरी वरी जाताव की नाही. तर देव म्हणजे काय जातो देव म्हणजे मी काय जातो. गजचर्म गजात चर्म म्हणजे कातडे पांघुरले देवानं. हातामध्ये त्रिशूळ आहे आणि देवाची म्हणजे आता कानात काय घाला कानात काय घाला म्हणल्यावर देव म्हणले छोट्या छोट्या नाग म्हणे नागाचे पिले देवाने कानात कुंडल म्हणून घातले आणि त्या नागाच्या पिल्याच्या जवळ इंचाची लागली आणि ते कुंडल म्हणून कानामध्ये परिधान केले. आणि त्याच्या नंतर जर देवाला बघा कंठामध्ये मोठा वासुकीचा हार सर्व अंगावर फणीवर वेष्टित आहे. दशभुजा पंचवदन भगवान भोलेनाथ नंदीवर बसले आणि वैकुंठातून लक्ष्मी नारायण आलेले आहेत. सत्यलोकातून ब्रह्मदेव सावित्री आले. चंद्र आणि चंद्रिका रोहिणी सर्वजण सूर्य चंद्र इंद्र 33 कोटी देव भूतगण वेताळगण भगवंताच्या सोबत आलेले आहेत. आणि ही वरात निघाली महाराज. वरात कशी निघाली? बुद्धि वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त. बुद्धि वेताळ नाचती
झाला नाही अजून वराड आले आणि हे वराड आलेलं आहे दक्ष प्रजापतीच्या राजधानीमध्ये. दक्ष प्रजापतीनं अतिशय सुंदर महाराज स्वागत केलं. वराडाचं स्वागत करावं लागतं पण सगळे पुढे आले आणि दक्षांच्या राणीला आपला जावई बघायचा होता. नारदजीनं असं वर्णन केलं शंभुदेवाचं, महादेव खूप सुंदर आहेत, एवढे सुंदर आहेत, चंद्रासारखे शीतल आहेत, कापरासारखे गोर वर्ण आहे. ज्यांना मुकुट सुद्धा घालणं लागत नाही, ज्यांच्या डोक्यावर जिजेचा मुकुट आहे.